भरपूर जण मला आले. म्हणायचं फॅमिलीमध्ये आज मी नाही, नाही. इथपर्यंत आलेले आहे ना, तर सगळी माझी युट्यूब फॅमिली एवढी चांगली भेटली ना मला, का त्यांनी मला इथपर्यंत आणून ठेवलेलं आहे खरं सांगायचं म्हणलं. मला तेच म्हणायचं होतं YouTube फॅमिलीनी प्लस तुमच्या घरच्यानी, तुमच्या शेजारच्यानी, तुमच्या मित्रमंडळानी असं म्हणजे YouTube फॅमिलीनी तर दिलाच सपोर्ट. अजून तुमच्या आजूबाजू शेजारच्यानी ह्या लोकांचा पण तुम्हाला सपोर्ट होता का? बरोबर. शेजारी पाजाऱ्यांना तर मी कशी विसरल त्यांना. त्यांनी सुद्धा मला सपोर्ट केला. जी लोक म्हणजे ना YouTube वरती यायला जी घाबरत होती, जी म्हणत होती की बाई माझा व्हिडिओ करू नको, तर ती स्वतःहून म्हणतात की माझा व्हिडिओ करा, मला घ्या व्हिडिओ मध्ये. म्हणजे कुणाचा घराचा कार्यक्रम असू दे किंवा कुणाचा वाढदिवस असू दे, कुठलाही कार्यक्रम असू दे, तुम्ही या आणि आमचा व्हिडिओ बनवा. अक्षरशः अंगणवाडीत सुद्धा मला बोलवत होते की तुम्ही या, असा असा कार्यक्रम आहे आमच्या अंगणवाडीचा, तुम्ही व्हिडिओ बनवा, तुम्ही चॅनलवर टाका, असं स्वतःहून मला सांगत होते. पण आता सध्या मला वेळ नाही, त्यामुळं मला जसं जमल तसं मी व्हिडिओ बनवून टाकते. नाही, छान. मला तेच विचारायचं होतं की तुमचा हा सपोर्ट, जो बॅकग्राऊंड सपोर्ट जो म्हणतो ना आपण की पाठीमागून तुम्हाला किती जणांचा, तर खूप छान तुमच्या शेजारच्याने तुम्हाला सपोर्ट केला, तुमच्या नातेवाईकांनी तुम्हाला सपोर्ट केला आणि हा सपोर्ट तुम्हाला मिळाल्यामुळे तुम्ही खूप बिंदास होतात. त्याच्यामुळे खूप छान वाटलं. एक मिनिट. मला कमेंट का दिसत नाहीत कुणाचे? कमेंट अटकल्यात का काय आहे? माझ्याकडे थोड्या जणांच्या कमेंट दिसतात, बाकीच्या कमेंट का दिसत नाहीत? तुमचा आवाज येत नाही, आवाज येत नाही. बरं ऐका, हा बरं येतोय आवाज. बरं ऐका की उषाताई, तुम्हाला का वाटलं की युट्यूब चॅनल खोलावं आणि तुमच्या घरी कोण कोण आहे? मी सांगणार, माझ्याबद्दल सांगणार, पण थांबा 5 मिनिटं थांबा. मला सगळ्यांना माझ्याबद्दल सांगायचं आणि तुम्ही मला विचारायचंच आहे हा प्रश्न. नक्कीच मी सांगणार आहे आणि मी त्या माझ्या घरच्यांची ओळख पण करून तुम्हाला देणार आहे. खूप मस्तपैकी ओळख करून देणार आहे. पण मला अजून एक प्रश्न तुम्हाला काय विचारायचा आहे माहिती आहे काय? तुमचं आता कसं बघा, ह्या वयामध्ये तुम्ही आता जेव्हा मी तुम्हाला पाहिलं ना, जेव्हा मी तुमच्या लाईव्हला आली होते ना फर्स्ट टाईम, स्क्रोल करताना मला तुम्ही दिसला होता, बरोबर? मी कोणाच्या थ्रूनी तुमच्यापर्यंत आली नव्हती. मी स्क्रोल करताना बघितलं तर अरे बापरे! म्हणजे मावशीसारख्या मावशी आहेत त्या आणि मी लगेच हाय टाकलं होतं आणि मी तेव्हा तुम्हाला म्हणाले होते, मी कायमस्वरूपी तुमच्याबरोबर राहणार म्हणून. त्यावेळेस मला म्हणजे तुम्ही म्हणजे तुम्ही कोण आहात, कुठले आहात काही माहिती नाही. तेव्हाच मी तुमची ओळख काढली आणि तेव्हापासून म्हणजे आपलं कनेक्शन आहे आपलं. तर मला त्यावेळेस वाटलं होतं, की ह्या वयात मावशी जर असं म्हणजे YouTube चालवतायत, तर आम्ही काहीच नाही आमच्यासारख्या म्हणजे म्हणतात ना आमच्यासारख्या मुलींना किंवा आमच्यासारख्या बायांना म्हणजे असं काहीच एवढं माहिती नाहीये. तर मी तेव्हा एकदम शॉक झाले होते, की असं की मावशी ह्या वयात पण म्हणजे इतक्या छान बोलतायत, सगळ्यांना कनेक्ट आहेत. त्यांच्या लाईव्हला इतकी माणसं जमा आहेत. त्यावेळी तुमची लाईव्ह भरपूर चालले. मी जेव्हा होती ना, त्यावेळी तुमच्या लाईव्हला तुमचे व्ह्यूज बघितले, लाईक बघितले होते ना, त्यामुळे मला वाटतं 70 काहीतरी लाईक होते फर्स्ट टाईमला तेव्हा तुमचे. म्हणजे एवढे लाईक आहेत म्हणजे मावशी काहीतरी म्हणजे मावशींकडनं काहीतरी घेण्यासारखं आहे, असं त्यावेळेस मला तरी वाटलं होतं. तर मला एक म्हणायचं की तुम्ही छान पद्धतीने चालवत राहता. तुम्हाला समजा आता तुम्ही ह्या वयात चालवतायत. मला तरी चांगलं वाटलं होतं, पण असं सगळ्यांना चांगलं वाटतं असं नाही. तर तुम्हाला असे काही अडथळे आले होते का? तर मला तर त्यावेळेस बघा म्हणजे काय अडथळे आलेले ते सांगा. पुढे जर चाललं तर पाठीमागं नावं ठेवणारी भरपूर आहेत. असे आता त्याच्याबद्दल मी तर काही बोलणारच नाही आणि ते बरोबर पण वाटणार नाही. पण असू द्या, तो विषय जाऊ द्या. तुम्हाला सांगू का, ज्यावेळेस तुम्ही माझ्या लाईव्हला आलता बघा, तेव्हा मी तुम्हाला सांगितलेलं का उषाताई, माझी एक उषा म्हणून, उषाजी म्हणून, त्यांना उषाजीत म्हणजे मी त्यांना ताई म्हणत नाही. तुम्हाला त्यावेळेस सुद्धा म्हणलेले का उषा नावाची ही व्यक्ती माझ्यासाठी लय महत्वाची आहे म्हणून. कारण माझ्या आईचं नाव उषा आणि त्या पण उषाजीत आहेत म्हणून. तर त्यांनी सुद्धा मला सांगितलं होतं का मीनाक्षीताई, हे कसं असतं की कुठंतरी कनेक्ट असतं हे उषा नाव हे, त्यामुळे तुमच्या आयुष्यामध्ये उषा उषा येत आहेत. त्या सुद्धा मला म्हणलेल्या आणि तुम्ही सुद्धा तेच मला बोललेल्या. हो. आणि त्यावेळेस मला वाटत होतं की तुम्ही जेव्हा बोलला तेव्हा मला असं खूप म्हणजे असं भरून आलं होतं तेव्हा.
ती कमेंट तुमची म्हणजे तुम्ही